गप्पा तर छान रंगलेल्या आहेत. बरं, पद्मजा हे नाव तुमचं ठेवलं. हो. बरं, हे नाव ठेवण्यात पुढाकार कोणाचा होता? दुर्गादेवीच्या पूजेचा प्रसाद म्हणून आईने माझं नाव पद्मजा ठेवलं. माझ्या जन्माच्या आधी आईने दर शुक्रवारी दुर्गादेवीची ती उपासना करायची आणि कुमारिकांना घरी बोलवून त्यांना जेवण घालून मोठी पूजा असायची तिची दर शुक्रवारी, दुर्गादेवी पावावी म्हणून. बहुतेक तिला पावली असेल आणि चंडिका तिच्या पोटी जन्माला आली. पण तो प्रसाद सुनीलजींना मिळाला ना. म्हणजे बर, मग काय होणार अशा वेळेला? स्त्री शक्तीमध्ये मला असं वाटतं की महाकाली आणि महालक्ष्मी ही अतिशय दोन सुंदर रूप आहेत. ह्या दोघींचं रूप स्त्रीमध्ये सामावलेलं असतं, त्याचा सुंदर मिलाप असतो आणि त्यातल्या महाकालीचं मी वर्णन तुमच्यासमोर गाऊ इच्छिते. अरे वा. हे मा मा माता कालिका, माता कालिका, महाकाल महाराणी, महाकाल महाकाल महाराणी, जगत जननी भवानी, भवानी भवानी, माता कालिका. खडग मुंड खप्पर करधरणी, 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 असुरा हरणे जग निर्भय कारिणी, तरन तारिणी, भक्त पालिका दयादानी, भवानी भवानी भवानी, माता कालिका, माता कालिका, माता कालिका. वा 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 वा. किती छान. म्हणजे तुम्ही जेव्हा गात असता तेव्हा तुमच्याकडे बघितल्यानंतर ही स्त्री शक्ती आणि त्या स्त्री शक्तीची सगळी रूपं दिसायला लागतात. रौद्रही दिसतं. म्हणजे जसं जसं गाणं ज्या ज्या अंगाने जातं त्या त्या अंगाने तुमच्यातला तो द्वेष वाढायला लागतो ना. तिच्याचमुळे आपण सगळं गातो ना. प्रतिक्रिया वेगवेगळ्या तुम्हाला आजपर्यंत मोठमोठ्या संगीतकारांकडून, कोणा गायक मान्यवर गायकांकडनं मिळालेल्या असतील, त्यातली एखादी लक्षात राहिली सांगू शकाल? तशा खूप थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत, पण एक अगदी अलीकडेच घडलेली घटना म्हणजे माझी मंगलदीप ही हिंदी भजनांची सीडी पद्मविभूषण पंडित शिवकुमारजी शर्मा यांच्या हस्ते जेव्हा रिलीज झाली तेव्हा माझं गाणं ऐकून ते म्हणाले की आध्यात्मिक सुरीला पण इसमें है. आणि मला इतका आनंद झाला, कारण नुसतं गाण्यासाठी मी गात नाही. संगीत हेच माझं अध्यात्म आहे आणि सूर हाच माझा परमेश्वर आहे. वा 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 वा. त्यामुळे ती प्रतिक्रिया मला अगदी मनापासून आवडली. किती छान, किती छान. मनापासून मिळालेली प्रतिक्रिया आणि आध्यात्मिक सूर असं म्हणणं म्हणजे किती छान.